नमस्कार मंडळी, मी मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज थोडं स्पेशल जेवण बनवणार आहे, पण तेही एकदम साध्या सोप्या पद्धतीने, कारण आज होता सानिकाचा बर्थडे। मग मी इथं एकदम साध्या सोप्या पद्धतीने नान बनवणार होते, पण मी इथं गव्हाचं पीठ वापरून नान बनवलेलं आहे। आणि हे जे मी नान बनवण्याची पद्धत तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे ना ते नान 5-6 तास अगदी सॉफ्ट राहू शकतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात आणि करायलाही फार काही तामझाम नाही आहे। त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवले। त्याच्यासाठी मी इथं 2 कप गव्हाचं पीठ घेतलं, चवीनुसार मीठ, 1 चमचा पिठी साखर, 4 चमचे दही आणि सोबत इथं मी बेकिंग पावडर घेतलेली आहे। तर 1 चिमट किंवा 1/4 टीस्पून तुम्ही इथं बेकिंग पावडर वापरू शकता। त्याच्यानंतर 1 चमचा तेल घेतलेला आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं सर्व आधी, तेल, दही वगैरे ते मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। आणि हे करायला ना खरंच खूप सोपं आहे, पण टेस्टला खूप छान लागतात अशा पद्धतीचे नान। जर तुम्ही इथं गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरला तरी चालेल, किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरी खूप छान नान तयार होतात। थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ अगदी घट्ट किंवा अगदी पातळ मळायचं नाही, आपण जसं चपातीला पीठ मळतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही मैद्याचे नान वगैरे केलाच असाल, तर गव्हाच्या पिठाचे नान करताना तुम्हाला वाटत असेल की ते सॉफ्ट होणार नाहीत, तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। अगदी छान सॉफ्ट असे नान तयार होतात आणि टेस्टला खरंच पनीरसोबत वगैरे किंवा कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत हे खायला खूप छान लागतात। पीठ मळून झाले, त्याच्यानंतर मी वरून थोडंसं पाणी लावून ह्याला अर्धा तास रेस्टला ठेवणार आहे। त्यानंतर इथं मी भाजीची तयारी करते आहे। तर त्याच्यासाठी मी मीडियम साईजचे 3 लाल टोमॅटो घेतलेले आहेत। तर आता हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचं। तर मी ना इथं इन्स्टंट पनीरची भाजी बनवते आहे, त्याच्यामुळे ना फक्त मी इथं टोमॅटोज घेतलेले आहेत। आणि मी तुम्हाला दुसरीही पनीरची भाजी दाखवलेली आहे आपल्या चॅनलवर। तर तुम्हाला घरीच मसाला बनवून पनीर करायचं असेल तर तुम्ही त्याही रेसिपी चेक करू शकता। तर इथं मी 200 ग्राम पनीर घेतलं होतं। पनीर अशा मोठ्या क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। आता तुम्हाला ही स्टेप करायची असेल तर करू शकता किंवा स्किपही करू शकता। तर पनीर फ्राय केल्यामुळे ना त्याची टेस्ट थोडीशी चेंज होते, त्यामुळे मी इथं फ्राय करून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही फ्राय न करता तसंच घातलं तरी चालू शकतं। आता इथं मी तेलामध्ये पनीर घातलं तर त्याच्यामध्ये जे पाण्याचा अंश असतो त्याच्यामुळे तेल उडायला लागतं, म्हणून मी 1-2 मिनटं झाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग मी झाकण काढून पनीर तळून घेतलेलं आहे। अगदी लालसर होईपर्यंत तळून घेतले। तर मीडियम टू हाय फ्लेमवरतीच पनीर तळून घ्यायचं, म्हणजे खूप जास्त चिवट होत नाहीत आणि वरून मात्र छान तळले जातात। त्यानंतर मी इथं पनीर काढून घेतलं आणि पनीर छान सॉफ्ट राहावे याच्यासाठी काय करायचं आहे, पूर्ण पनीर काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालून ठेवायचं आहे, म्हणजे पनीर एकदम चिवट होत नाहीत। त्यानंतर त्याच तेलामध्ये मी इथं आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घातलेली आहे। तेलामध्ये आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1-2-3 मिनटं आपल्याला झाकून याची वाफ काढून घ्यायची। तोपर्यंत मी काय केलेलं आहे, इथं एक अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये इथं पनीर टिक्का मसालाचं हे तयार पॅकेट असतं ते मी घेऊन आले होते। जर तुम्हाला तयार पॅकेट वापरायचं नसेल तर मी आधी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही मसाला बनवून घरीही छान पनीर तयार करू शकता। पण मला आज खूप गडबड होती, खूप कामं होती, म्हणून मग मी इथं इन्स्टंट पनीर मसाला वापरलेला आहे। तर हे दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जे हे रेडीमेड मसाले मिळतात ना, त्याने खरंच पनीर खूप छान होतं आणि आपल्याला जास्त कष्ट घ्यायची अजिबात गरज नसते। हे मसाला वापरायचा आणि फक्त टोमॅटोची प्युरी करायची असते आपल्याला। तर जेव्हा तुम्हाला गडबड असेल किंवा खूप जास्त पाहुणे येणार असतील आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता, किंवा साधा सोपा आपला मसालाही करू शकता। तर त्याच्यानंतर मी टोमॅटो 2-3 मिनटं छान भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा मसाला घालून घेतलेला आहे आणि तोही मस्त मसाला मिक्स करून घ्यायचा। तेलावर छान याला परतवून घ्यायचा आहे।
मसाल्यातून तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। तर हे मसाला मिक्स करून झाला की ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 4-5 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची। मसाला तयार होतोय तोपर्यंत मी इकडे ना जिरा राईस बनवण्याची तयारी केलेली आहे। त्याच्यासाठी मी एका कुकरमध्ये 1-2 चमचे तेल घातलं, 1 चमचा जिरं घातलं। जिरं छान तडतडलं त्याच्यानंतर मी इथं तांदूळ घेतलेला आहे। तर तुम्ही इथं बासमती तांदूळही वापरू शकता, पण मी इथं कोलम जो आपला रेग्युलरचा असतो तोच घेतलेला आहे। तर ना या तांदळाला धुवून किंवा भिजवून घेण्याची अजिबात गरज नसते। जेव्हा बासमती तांदूळ असतो तेव्हा मात्र त्याला धुवून 20 मिनिटं भिजत ठेवायचं। पण मी तर डायरेक्ट हे तांदूळ वापरलेला आहे। तो तेलामध्ये छान परतला, तेलामध्ये छान तांदूळ परतला ना तो एकदम छान सुटसुटीत होतो। त्याच्यामुळे तेलामध्ये 1-2 मिनिटं परतवूनच घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी 3 वाटी पाणी घातलं आणि कुकर लावलेला आहे। त्याच्यानंतर इथं बघा मसाला आपला छान परतवून झालेला आहे, मस्त असं भाजलेला आहे मसाला आपला। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये पाणी ॲड केले। आधी मी अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये। आता ग्रेव्ही ॲडजस्ट करायची त्याप्रमाणे, म्हणजे तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता। तर मी इथं अजून अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि याला छान उकळी काढून घेतलेली आहे। 1-2 मिनिटं छान उकळी काढून घेतली। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये पनीर ॲड करणार आहोत। तर पनीर मी आधी ॲड केलेलं नाही, कारण काय होतं पनीर जास्त शिजवायचं नाही, शिजवलं ना ते चिवट होतं आणि त्यातच आता आपण पनीर फ्राय करून घेतलेलं आहे। त्यामुळे पनीर नंतर ना ॲड करायचं आणि 1च मिनिट आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। इथे कुकरच्याही 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, एक हाय फ्लेमवर आणि एक लो फ्लेमवरती शिट्टी काढून घ्यायची आणि भात आपला शिजलेला आहे। त्यानंतर इथं पनीरही आपलं मस्त असं शिजलेलं आहे। तर आपला टिक्का पनीर मसाला तयार झालेला आहे। तर बघू शकता ग्रेव्ही किती छान झालेली आहे, मस्त झालेली आहे आणि ग्रेव्हीची थिकनेसही अगदी परफेक्ट झालेली आहे। वरून थोडी कोथिंबीर घातली आणि आपला मस्त पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे। तर तुम्हीही असं इन्स्टंट पनीर मसाला ट्राय करू शकता। त्यानंतर इथं जवळजवळ अर्धा तास झाले होते आणि मी पीठ मग परत मळून घेतलं, थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वरून मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ ना आपल्या हाताला चिकटणार नाही। पीठ छान मुरलेलं आहे, बघू शकता मस्त सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण जेवढे चपाती बनवायला गोळा घेतो तेवढा छोटासा गोळा आपण पिठाचा घ्यायचा आहे। आता इथं पीठ लावून घ्यायचं ह्याला आणि पीठ लावताना मी इथं गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे। तर थोडंसं पीठ लावून घेतल्यानंतर छोटीशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आणि मध्ये अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। नंतर अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं। अशा पद्धतीने केलं ना नान एकदम छान सॉफ्ट बनतात आणि एकदम असं फुललेले बनतात। त्यामुळे ही एकदम इझी आणि सोपी मेथड आहे। त्यानंतर पिठामध्ये आपल्याला कोट करून घ्यायचं आणि याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। वरून मेजा काळे तीळ आणि सोबतच कसुरी मेथी लावलेली आहे। तुम्ही इथं कोथिंबीर ही वापरू शकता, त्याच्यामुळे आपलं जे नान आहे ते दिसायलाही अगदी सुंदर दिसतं। आता हे वरून थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे काळे तीळ आणि कसुरी मेथी छान वरून चिटकते। त्यानंतर आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती हे जे नान आहे ते भाजून घ्यायचं आहे, कारण हे आपण नान थोडेसे जाड बनवलेले असतात, त्यामुळे हे व्यवस्थित भाजले जायला पाहिजेत। त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं। तर बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे, अगदी छान खरपूस आज आपल्याला हे नान भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आपलं हे नान तयार आहे, खूप छान। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व नान करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी तर परत एक गोळा घेतलेला आहे, मी तुम्हाला अजून एक नान करून दाखवते। आणि छान अशी आपण याची पोळी लाटून घ्यायची मीडियम साईजची। त्याच्यानंतर आतून तेल लावून घ्यायचं आणि आपण जसं मोदक बनवताना करतो ना तशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व बाजूनी एकत्र करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं, म्हणजे नान अगदी आपले छान फुलतात। आता पीठ लावून ह्याला छान लाटून घ्यायचं।
वरून काळे तेल आणि कसुरी मेथी घातले. आता याला आपण थोडंसं लाटून घ्यायचं. तर बघू शकता किती सुंदर आपले नान तयार होतात. तर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, कारण काय होतं की तुम्ही रेसिपी बघता पण लाईक करत नाही, आणि रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर त्याच्यानंतर इथं बघू शकता मस्त असा आपला दुसराही नान तयार झालेला आहे, आणि किती बघू शकता किती छान फुललेले आहेत नान. मस्त कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आपण इथं हे गव्हाच्या पिठाचे नान केलेले आहेत, तरीसुद्धा इतके सुंदर झालेले आहेत. तर तुम्ही मैदा वापरला ना तर अजून छान सुंदर कलर येतो, आणि हे नान ना 5-6 तास खूप असेच मऊसूत असे राहतात, खूप सॉफ्ट होतात. तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट असे नान झालेले आहेत. आणि ह्याला ना आपण तुम्हाला गरम नान हवे असतील तर परत तुम्ही ह्याला गरमही करून घेऊ शकता. अजिबात कडक असे नान होत नाहीत. तर घरात सर्वांनाच हे कॉम्बिनेशन खूप आवडलेलं आहे. पनीरसोबत अप्रतिम लागत होते, आणि तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत ना अशा प्रकारे नान बनवून खाऊ शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. पनीरची ग्रेव्ही आणि मसाले बनवून मी पनीरची भाजीही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तीही अप्रतिम होते. तर नक्की जाऊन तुम्ही चेक करू शकता.